मीना लांडगे. नमस्कार, मी विद्या शेळके. माझी आजची ट्रिप खूपच इंटरेस्टिंग होती. का तर ते तुम्हाला सांगते. आरोहीने बॅग घेतलं, लगेज वगैरे माझं गाडीत टाकलं, डिक्की लावली, मला फोन दिला, हाय बाय केला. माझी लेक इतकी हुशार झाली आहे की माझ्या अर्ध्याच्या वर काम तीच आवरते आता. त्यानंतर म्हटलं चला मुलीला बाय वगैरे करून झालं आणि मी निघाले पिकअप पॉईंटला. का तर आज पिकअप होतं माझं वरळीवरून. वरळीमध्ये पण जिथून त्यांना पिकअप करायचं होतं तिथे अजिबातच गाडी पार्किंगला जागा नव्हती. पण क्लायंट नंतर कळतं आपल्याला क्लायंट कसे आहे कसे नाही पिकअप झाल्यानंतर. पण आणि माझ्यासाठी असे क्लायंट सरप्रायझिंग होते. ते सरप्राईज काय होतं ते मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे. तर चला आधी आपण करूया पॅसेंजर पिकअप. आणि मी पॅसेंजरच्या पिकअप पॉईंटला ऑलमोस्ट पोचलेले. इकडनंच त्यांचा पिकअप होता आणि तिथे मी साईडला गाडी लावली, पॅसेंजरला कॉल केला. ताईंनी तिकडनं सांगितलं मी भावाला पाठवते, तुम्ही लगेचच रूमवर या, आपण निघूच. त्यांच्या घरी गेले. त्यांचं छोटंसं बाळ होतं आणि त्या बाळासोबत मी गेले खूप छान असा मी खेळलो. खूप लवकर आमची बॉन्डिंग झाली. पटकन लहान मुलं पटकन कुणासोबत असं इतकं फ्रेंडली होत नाही लवकर. त्यांना फक्त आपला एक कम्फर्ट झोनच आवडतो. पण कृत्विक खूप गोड होता तो, पटकन आणि खूप हुशार म्हणतो ना आपण, खूपच टॅलेंटेड बाळ होतं हे, की त्याने गेलेच खूप मस्ती वगैरे करायला स्टार्ट केले. मग त्याचा फेवरेट डायलॉग होता की झुकेगा नहीं साला. तो डायलॉग तो कंटिन्यू मला म्हणून दाखवत होता. चहा वगैरे घेतला आणि लगेचच निघालो. त्याला घेऊन मी निघाले गाडीच्या दिशेला. गाडी मध्येच रस्त्यातच लावलेली होती, त्यामुळं म्हटलं चला ते आपण गाडीत जाऊन बसूया मस्त एसीची हवा खात. आणि मामान ते तोपर्यंत लगेज भरते. त्यांना सांगितलं तुम्ही लगेज वगैरे व्यवस्थित लावून द्या. त्याच्यासाठी मी कुरकुरे आणायला गेलते. पण तोपर्यंत समोरच्या दुकानातून जाऊन येऊस तर कृतिकने डोळे भरून आणले होते. तो म्हणे तुम्ही का गेला मला सोडून, मी एकटाच होतो ना गाडीमध्ये, मम्मा पण नव्हती. मग मला तो बडबड करायला लागला. म्हणजे खूप गोड त्याच्या तोत्र्या शब्दांमध्ये सांगू शकत नाही मी की तो मला ओरडत होता. त्यानंतर मग त्याला म्हटलं जाऊ दे, सॉरी म्हटलं, तू आधी चिप्स खा, तुला भूक लागली होती म्हणून मी तुझ्यासाठी चिप्स आणायला गेलेले. मग त्याला शांत केलं, त्याला समजवलं की मी जास्त लांब नव्हते गेले, मी जवळच होते. मग त्याच्यासोबत गप्पा वगैरे मारत त्याच्या मम्मीनी, मामानी आणि मावशींनी त्यांनी सगळ्यांनी लगेज वगैरे भरलं गाडीमध्ये. आणि लवकरच सगळ्यांना सांगितलं की पटपट चला, ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. म्हणजे जिथे मला त्यांना 8 वाजता पिकअप करून निघायचं होतं तिथे आम्हाला 9 पावणे 9 झालेले आहे. आणि एवढं लेट झाल्यानंतर म्हटलं आता मुंबईच्या बाहेर पडायला खूप जास्त ट्रॉफिक लागते का काय, कारण की ऑफिस टायमिंग 10चा असतो. त्यामुळं म्हटलं बघूया किती वेळ लागतो आपल्याला आता मुंबईच्या बाहेर पडायला. त्यानंतर सगळ्यांना पिकअप केलं. पिकअप करून झालं, सगळं लगेज गाडीत भरून झालं. मामांनी नारळ वगैरे ववाळून नारळ फोडलं. आणि ह्या होत्या आमच्या नवरीबाई. यांचं होतं 10 तारखेला लग्न. नवरीबाईला घेऊन आम्ही निघालो होतो वडगावला. वडगावमध्ये प्रॉपर ॲड्रेस लास्टला पॅसेंजरच्या फीडबॅकमध्ये नक्कीच ऐकाल तुम्ही. मला फक्त वडगाव एवढंच माहिती होतं. कोपरगावजवळ एक वडगाव आहे, कोपरगाव तालुक्यामध्ये. त्यानंतर म्हटलं चला आधी ह्या ट्रॉफिकमधून बाहेर पडूया आपण. त्यानंतर मग मी काही जास्त ट्रॉफिक वगैरे तुम्हाला दाखवत बसले नाही. फायनली आम्ही मुलुंड टोल नाक्याजवळ आलो आणि CNG वगैरे मला भरायचा होता, पण म्हटलं पुढे जाऊन भरूया. शेवटचे 2 पॉईंट्स राहिलेले, तर त्याच्यामधून म्हटलं जसं आपण बायपासला लागलो त्यानंतरच आपण CNG भरू, त्यानंतरच कुठेतरी सिन्नरपर्यंत तो CNG आपल्याला पुरेल. थोडीफार मी पेट्रोलवर चालवली पण त्याने काही इतका फरक पडला नाही. त्यानंतर मग खारेगावला आलो. खारेगावचा टोल बनवायचं काम चालू होतं. तोपर्यंत घ्या म्हटलं, व्हाईट प्लेटवाल्यांची मस्त मजा आहे. 3000चा पास घ्यायचा, 200 टोल फ्री आहे व्हाईट प्लेटवाल्यांना. त्यामुळंच जे ग्रामीण भागाकडचे लोक आहेत ते टिपरमेट गाड्या वापरत नाही. त्यांना 15 रुपये टोल पडतो, जिथे समृद्धीला मला डबल टोल भरावा लागतो आम्हाला, म्हणजे कॅश असला तर. आणि बायपासला आलो, CNG भरला, समृद्धीला लागलो. बघा ज्या व्हाईट प्लेट गाड्या आहे, ज्यांचा पास आहे, त्यांना फक्त 15 रुपये लागणार आहे आणि मला 250 ते 300 रुपये लागणार आहे.
तर असं असतं आमच्यासोबत. प्रत्येक ठिकाणी अन्याय होत असतो, पण आम्ही सगळा अन्याय सहन करत आमचं काम प्रामाणिकपणे आम्ही सुरूच ठेवतो. का तर कारण की आम्हाला मिडल क्लास फॅमिलीतल्या गोरगरीब जनतेला हे सगळं अत्याचार आमच्यावरच होणार आहे हे आम्हाला माहीत असतं. त्यानंतर आम्ही टनलमध्ये आलो. पुन्हा आम्ही कृत्विकसोबत खूप गप्पा मारल्या, त्याच्या मामाच्या स्टोरीज वगैरे आम्ही खूप साऱ्या ऐकल्या. त्यानंतर म्हटलं चला एकदाच आपला गप्पा चप्पा मारत त्यांनी खूप छान अशी 2 तास झोप घेतली. आणि नंतर तो उठल्यानंतर परत आमचं रिपीटिंग त्याचे जे म्युझिक जे गाण्यांचं कलेक्शन होतं त्याचं आणि माझं एकदम सेम होतं. म्हणजे ते गुलाबी ते लाल लाल बांगड्या असो किंवा कोणताही, म्हणजे इतके कॉमन होते ना आमच्या दोघांचे. एक म्हणतो ना विचार पण आणि चॉईस पण खूप म्हणतो ना जुळत होते आमच्या दोघांचे. त्यानंतर म्हटलं चला एकदाच आपण सिन्नरला आता एक्झिट घेऊया. सिन्नरचा एक्झिट घेतला. सगळ्यात आधी म्हटलं आपण CNG भरून घेऊया सिन्नरच्या एक्झिटच्या वेळेस. आणि परत त्याच्यासोबत खूप साऱ्या गप्पा रंगल्या आमच्या. आणि म्हटलं चल आता तू गप्पा तुझ्या संपल्या असेल तर आपण अगोदर आता CNG भरून घेऊया. आणि CNG भरायला आम्ही 21 नंबरचा हा एक्झिट आहे. आणि 21 नंबरचा एक्झिट घेतल्यानंतर फक्त 2 किलोमीटरवर ऑनलाईन CNG पंप मिळतो नाशिकला जाताना. ठीक आहे, आता मी नाशिकच्या दिशेला उतरले. पहिलाच सिन्नरचा पहिलाच जो एक्झिट आहे त्या एक्झिटला मी उतरले. आणि नंतर पुन्हा आम्ही नाशिकच्या दिशेला निघालो. नाशिकच्या दिशेला निघाल्यानंतर 1-2 किलोमीटरवर नाशिकच्या दिशेला जाताना समृद्धी सोडल्यावर लगेच CNG पंप येतो. मी डायरेक्ट गाडी आतमध्ये म्हणजे पुढं घेऊन गेले असते आणि भरायलाही लावली असती तर त्यांनी मला भरून दिली पण असते. पण मी शिस्तीत लाईनीत गाडी घेऊन गेले, CNG भरायला लावली. CNG बऱ्यापैकी चांगला गाडीमध्ये बसला. आणि त्यानंतर परत आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. दादांनी मग सांगितलं की इथून U-टर्न घ्या, आपण नाश्ता वगैरे करूया. त्यांनी नाही सांगितलं, मीच लास्ट टाईम मिस्टरांना वगैरे घेऊन आलते तेव्हा आम्ही इथेच थांबलेलो जेवणासाठी. पण ह्या वेळेस यांचा शेप जो आहे तो सोडून गेलेला होता वाटतं. कारण की आम्ही नाश्त्याला मेंदूवडा वगैरे मागवलेला इथे, पण इतकी घाण टेस्ट होती ना की आम्हाला खराब झालेली चटणी दिलेली, बुरशी आलेली चटणी इथं दिली गेलेली. तुम्हाला मी दाखवली असती पण नको कोणाचं नाव खराब व्हायला म्हणून सोडून दिलं. आणि ते पैसे काही कमी घेत नाही, देतात, क्वालिटी पण चांगली नाही. त्यामुळं मग तो विषय तिथंच नाश्ता अर्धावट सोडून मग आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. वडगावला जाताना दोन्ही पाटांच्या कडेला रस्ता, इतका सुंदर रस्ता होता की म्हणजे पूर्ण कच्चा रस्ता होता पण चांगला रस्ता होता, दगडं वगैरे नव्हते. पाटाचं पाणी बघून असं वाटत होतं 2 मिनटं इथं उतरावं आणि खरंच थोड्या वेळ इथं रिलॅक्समध्ये बसून राहावं सावलीमध्ये. इतकी छान थंडगार हवा होती, इतके छान सावलीमध्ये हे सगळ्या मेंढ्या आराम करत होत्या. त्या सगळ्या मेंढ्यांना हाय बाय केला ऋत्विकने आणि आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. ताईंचं जे लोकेशन होतं, घर होतं, ते जवळजवळ येत होतं. पाण्याचा भाग असल्यामुळे खूप पिकांना छान असा रंग होता. हिरवळ इतकी होती की जिथे एकीकडे पाहिलं तर सगळीकडे काळे काळे भोर रानं दिसतात, पण इथे सगळीकडे हिरवळ होती. का तर सगळा भाग पाण्याचा होता. गोदावरीच्या कडेला हे गाव बसलेलं होतं. आणि मग ऋत्विकला आणि तिच्या मम्मीला आपण लोकेशनवर नेऊन ड्रॉप केलं. आणि मग लगेचच ताईंना म्हटलं किती छान तयारी चालू आहे ना लग्नाची. त्यांचा फीडबॅक व्हिडिओ घेतला. पॅसेंजर काय म्हणतात. आज आम्ही मुंबई टू वडगाव बख्तरपूर असा प्रवास केला. आमच्या गाडीचे चालक होत्या विद्याताई शेळके. पहिल्यांदा जेव्हा कळलं लेडीज ड्रायव्हर आहे, पहिलं असं वाटलं की खुश झालं, असं फ्री वाटलं, जरा सिक्युअर वाटलं. कारण आजच्या ह्या सगळ्या धावपळीच्या ह्याच्यात आणि आजच्या ह्या बाहेर ज्या चाललेल्या घटनेच्या ह्याच्यामध्ये आम्हाला ती जी ड्रायव्हिंग भेटली ती खूप सिक्युअर वाटली. सो मला आणि तुमची ओव्हरऑल ड्रायव्हिंग, तुमचं ओव्हरऑल स्किल खूप छान आहे. माझ्याकडून एकदा रस्ता चुकला तो तुम्हाला परफेक्ट माहिती होता, कारण तो तुमचा रोजचा रस्ता होता, तुम्हाला तो व्यवस्थित सांगता आला. ओव्हरऑल एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता. आम्हाला परत तुमच्या गाडीत प्रवास करायला नक्की आवडेल. मी माझ्या फॅमिलीला रेकमेंडेड करेल आणि मी माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये पण तुम्हाला रेकमेंडेड करेल की अजून कुठे जायचं असेल, आपल्याला सेफ ड्रायव्हिंग हवी असेल तर तुम्हाला नक्की हे करावं. थँक्यू सो मच मॅम.
200 ते 250 किलोमीटरचा प्रवास होता हा. मला वाटलेलं लेडीज ड्रायव्हर आहे म्हणजे 5 किंवा 6 तास लागतील, बट विद्याताईंनी ते 4 आणि ते 3.5-4 तासात ते पॉसिबल करून दाखवलं. त्याच्यासाठी आम्ही खरंच खूप थँकफुल आहोत. आणि सेकंड थिंग म्हणजे जिथे आम्ही रस्ता चुकलेलो, जिथे गुगल मॅप्स रस्ता चुकीचा दाखवत होता, तिथे विद्याताई बोललेले आमच्यावर विश्वास ठेवा आणि आम्ही बरोबर रस्ता दाखवतो, तिथे पण आम्ही थँकफुल आहोत. आणि एक ड्रायव्हरवरती कोण एकदम विश्वास ठेवला तर ते एकदा त्यांच्यावरती सोपवून द्यायचा, हे मी खरंच रेकमेंड करेल. कारण रस्ता वगैरे जनरली मुलं बोलतात की लेडीज ड्रायव्हर म्हणलं की त्यांचं तिथेच तोंड हे होतं, पण त्यांना जर उत्तर द्यायचं असेल तर अशा काही आपल्या ज्या महाराष्ट्राच्या शिवकन्या आहेत ज्या बरोबर त्यांना ते दाखवून देईल की खरंच नाही लेडीज सगळं करू शकतात म्हणून. आणि स्पेशली त्यांनी माझ्या बाळासोबत इतकं छान एन्जॉय केलेलं आहे आणि त्याने सुद्धा खूप एन्जॉय केलेलं आहे. स्टोरीवर बघा तुम्ही त्यांच्या स्टोरीला बघा, त्यांच्या आणि व्हिडिओ पण संपूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आम्ही किती एन्जॉय केला. नक्की नक्की नक्की. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. नंतर मी ड्रॉप करून झाल्यानंतर लगेचच ऋत्विक आजीकडे पळत गेला आणि आजीला म्हटला मी जिके का नाही झाला. मीना लांडगे. हा, त्यांनी कुठून कुठे नेलेलं तुम्हाला? आम्हाला आधी याच्या नाही गणपती राजनगावचा आणि जेजुरी आणि माहूरला कधी गेले? पंढरपूर आणि अक्कलकोट, तुळजापूरची देवी आणि माऊरचं तांदूळचं गणपती. खंडूही होते सोबत खंडूही होते, त्यांची अंडरपेंटिंग होती. हे सगळं त्यांना कळलं, हे तुम्ही सगळं त्यांना पाठवा, सगळं दिसणार आहे. आणि मी म्हणाला आणि आत्या बोलतीये बरोबर ओळखी. मीना लांडगेंच्या गाडीमध्ये तुम्ही प्रवास केला होता. ती माझी चांगली मैत्रीण आहे आणि माझी अर्टिगा गाडी आहे, त्यांची अर्बन या गाडी होती. तर तुम्ही मोठ्या गाडीत प्रवास केलता ना? किती लोक होते तुम्ही? आम्ही 17. ओके, त्यांना मी निरोप पाठवते तुमचा आता. बर. त्यानंतर जेवण केलं पोटभर आणि लगेचच म्हटलं आता आपलं काम झालेलं आहे, आपलं कार्य संपलं आहे, तर चला आता निघूया आपण आपल्या पुढच्या प्रवासाला. तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल किंवा अशीच चांगला प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर नक्कीच तुमची राईड बुक करा. धन्यवाद. टाटा, बाय बाय.